विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 2 मधला क्वेश्चन नंबर सेकंड कसा सॉल्व करायचा आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा काय म्हटलं आहे. ड्रॉ ॲन आयसोस्केलस ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड्स 3.5 सेंटीमीटर इच. सो हियर वी विल ड्रॉ ॲन आयसोस्केलस ट्रायंगल. सो आयसोस्केलस ट्रायंगल आपण शिकलो आहे, तुम्हाला आठवत असेल. आयसोस्केलसमध्ये काय होतं, तर ट्रायंगलच्या 2 साइड्स इक्वल होतात, राईट. मग आता इथे दिलं आहे काय बघा, बेस 5 सेंटीमीटर आणि अदर साइड्स 3.5 सेंटीमीटर इच. सो आपण इथे रफ फिगर एक काढून घेतली. ॲज युजल रफ फिगर काढल्यानंतर आपण तिला एक नाव देऊया. नाव देऊया आपण काहीतरी LMN सपोज. सो दिस इज ट्रायंगल LMN. ओके. आणि आयसोस्केलस ट्रायंगल आहे म्हणजे 2 साइड्स इक्वल आहेत. आपण ह्या ज्या 2 साइड्स इक्वल आहेत त्या इथल्या घेतल्यात. बेस बघा, बेस द्यायचा आहे 5 सेंटीमीटर. सो बेस आपण घेऊया 5 सेंटीमीटर आणि अदर साइड्स आर 3.5 सेंटीमीटर इच. सो दिस साइड इज 3.5 सेंटीमीटर and this side LN is also 3.5 centimeter. So this is our rough figure of triangle LMN, which is isosceles triangle. So using this rough figure, now we will draw permanent figure of triangle LMN, which is an isosceles triangle. So for that, first of all, we here draw base MN of length 5 centimeter. So here I take, बघा या साईडला आपण नेहमीप्रमाणे रफ फिगर काढले आणि आता आपण इथे परमनंट फिगर जी आहे फाईन. युझिंग दिस रफ फिगर, नाउ वी विल ड्रॉ our permanent figure of triangle LMN. For that, first of all, here we draw base MN having length 5 centimeter. So here we take 2 points. This one is 0 and this one is of 5 centimeter, and we join these 2 points. So here we get segment MN, that is base MN having length 5 centimeter. Okay, now we will draw sides LM and side LN. For that, we take distance in our compass 3.5 centimeter, which is the length of side LM and side LN. So for that, here I take distance 3.5 centimeter. This one is 0, this is 3 and this is 3.5. So this is the distance 3.5 centimeter. या पद्धतीने आपण कंपास घेतले. सो कंपासमध्ये आपण हे 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. ओके, सो दिस इज 3.5. नाउ मेटल टिप जे आहे ते आपण आता N वरती ठेवणार आहोत. सो L इज ॲट 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम पॉईंट N. सो N वरती लोखंड टोक ठेवून आपण एक आर्क काढणार आहोत 3.5 सेंटीमीटर लेंथवाला. सेम डिस्टन्स इकडे आहे बघा आयसोस्केलस असल्यामुळे. सो आता आपण M वरती लोखंड टोक ठेवणार आहोत कंपासचं आणि अगोदरच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क करणार आहोत. ओके, सो हियर वी गेट intersecting point of the 2 arcs. That point is point L. Now we will join these 2 points, point L and N, and now we join point L and M also. Okay, so here we get triangle LMN with base MN 5 centimeter. LM is 3.5 centimeter and LN is also 3.5 centimeter, and this is an isosceles triangle. So for that we make equal marks on 2 sides. Okay, so this is our triangle LMN, isosceles triangle LMN. Okay, so this is question number second. Now question number third जो आहे तो आपण बघूया. बघा क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे त्या थर्ड क्वेश्चन काय सांगितलं आहे बघा. ड्रॉ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. आता आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचं आहे. सो सिमिलर आपण नेहमीप्रमाणे काय केलं, इथे एक रफ फिगर ड्रॉ केली. मी आधीच ड्रॉ करून ठेवले. त्याला आपण ट्रायंगलला नाव देऊया XYZ. आणि हा इक्विलॅटरल आहे, दॅट मीन्स तिन्ही साईड्स इक्वल असणार आहेत आणि विथ लेंथ 6.5 सेंटीमीटर. सो दिस साईड इज 6.5 सेंटीमीटर, this side is also 6.5 centimeter and this one is also 6.5 centimeter. Okay, so here we get the rough figure of triangle XYZ, which is an equilateral triangle. So now we draw permanent figure of triangle XYZ, equilateral triangle. So for that, first of all, we will draw base YZ
of length 6.5 centimeter. So here I take 0 and 6.5, here I get 6 and this is 6.5. So now we join these 2 points. So this is our base YZ with length 6.5 सेंटीमीटर. लक्षात घ्या, हे जे आपण लाईन्स वगैरे काढणार आहोत ह्याच्यासाठी पुस्तकामध्ये वहीमध्ये ज्या लाईन्स आहेत त्याच लाईन्स आपण यूज करायच्यात. ओके, नवीन लाईन्स मध्ये वगैरे काढू नका, ते थोडंसं ऑड वाटतं, हे व्यवस्थित दिसतात फिगर्स. त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचे 6.5 सेंटीमीटर, पण आपल्याला वेगळे घ्यायची गरज नाही, हा बेसच 6.5 सेंटीमीटर आहे. सो फॉर दॅट वी टेक डिस्टन्स ऑफ 6.5 सेंटीमीटर दिस वे इन आवर कंपास. Okay, so this is 6.5 centimeter distance in our compass. Now दोन्ही साइड 6.5 सेंटीमीटर आहेत. So for that we put metal tip on point Z and draw an arc of length 6.5 centimeter. Similar way we put metal tip on point Y and draw intersecting arc to previous arc. Now here we get intersecting point which is X, that is our point X. Now we joined XZ and XY. जोडताना काळजी घ्या, व्यवस्थित पॉईंट बघा येतात का आणि मग जॉईन करा. शार्प पेन्सिलला टोक काढा आणि पेन्सिलला टोक काढून व्यवस्थित तुम्ही फिगर ड्रॉ करा, म्हणजे तुमच्या फिगर्स ह्या खूप छान दिसतील. ओके, सो दिस इज आवर ट्रायंगल XYZ विच इज इक्विलॅटरल ट्रायंगल. सो फॉर दॅट all the 3 sides are equal. So this side is 6.5 centimeter and this side is also 6.5 centimeter. So this is our triangle XYZ which is an equilateral triangle of side 6.5 centimeter. Okay, now आता आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 बघा आपल्याला काय दिलेलं आहे. चूज द लेन्स ऑफ द साइड्स युअर सेल्फ. सो आता आपल्याला आपण घ्यायच्यात साइड्स, कोणत्याही घ्यायच्यात. अँड ड्रॉ 1 इक्विलॅटरल ट्रायंगल, 1 आयसोस्केलस अँड 1 स्केलेन ट्रायंगल. सो 3 ट्रायंगल्स आपल्याला ड्रॉ करायचे आणि तिघांच्या ज्या साईड्स आहेत त्या आपण ठरवायच्यात. ओके, हे कन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला करून दाखवणार नाही, फक्त मी एक्सप्लेन करतोय. सो आपण पहिलं घेऊया इक्विलॅटरल ट्रायंगल. सो इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये काय असतं, तिन्ही साईड्स इक्वल असतात. बरोबर, आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये जसं बघितलं तसं. सो इथे मी एक रफ फिगर काढली, त्याच्यासाठी तिन्ही साईड्स इक्वल घेतल्यात. मग आता आपण तिन्ही साईड्स इक्वल घेऊया. एक घेऊया 6 सेंटीमीटर. सो दिस वन इज ऑल्सो 6 सेंटीमीटर, दिस वन इज ऑल्सो 6 सेंटीमीटर. तुम्ही 6च घेतली पाहिजे असं काय नाही, तुम्ही कोणती लेंथ वापरा आणि ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करा. हा PQR मी नाव दिले, तुम्ही दुसरं नाव दिलात कोणतं तरी चालेल. सो दिस इज रफ फिगर. आता रफ फिगरवरनं परमनंट फिगर कशी काढायची हे आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये शिकलो आहे. ओके, सो हिअर वी गेट 3 साइड्स अँड देन वी कॅन ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, सिमिलर वे आयसोस्केलस ट्रायंगल बघा. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय असतं, 2 साइड्स इक्वल असतात. सो हा ट्रायंगल SBI मी नाव दिले, रफ फिगर काढले बघा. 2 साइड्स इकडच्या 2 इक्वल घेतल्यात. आपण याला आता लेंथला आपण लेंथ घेऊया काहीतरी, समजा ही 5 सेंटीमीटर आहे आणि ह्या 2 7 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर घेतलं. सो हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. तुम्ही तुमच्या मनाने किती लेंथ घेऊ शकता आणि आयसोस्केलस ट्रायंगल ड्रॉ करू शकता. ओके, सो रफ फिगर तुम्हाला काढून दिले, तुम्ही त्याची परमनंट फिगर काढायची. ओके, देन स्केलेन ट्रायंगल बघा. स्केलेन ट्रायंगलमध्ये आता स्केलेन ट्रायंगलमध्ये काय असतं, कोणत्याही साईड्स असतात. आपण इथे रफ फिगर काढले, नाव दिले STD. आपण घेऊया, एक घेऊया 6 सेंटीमीटर, इथली 7 सेंटीमीटर घेऊया आणि इथे 5 सेंटीमीटर घेऊया. तुम्ही मधलं जरी घेतलात 7.2 6.4 तरी चालेल, नो प्रॉब्लेम. मी आपलं डायरेक्टली तुम्हाला समजावं म्हणून डायरेक्टली हे साईड्स घेतल्यात, लेन्स ऑफ साईड्स. सो आता ही रफ फिगर आहे, याच्यावरून आपल्याला काय करायचे, परमनंट फिगर ड्रॉ करायचं. ओके, सो या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2 जो आहे तो आपला सॉल्व करणार आहोत.